झी 24 तास एक पाऊल पुढे। डान्स महाराष्ट्र डान्सची रंगत दिवसेंदिवस अधिकच वाढत चाललेली आहे, कारण आता स्पर्धा रंगणार आहे टॉप 10 स्पर्धकांमध्ये। आणि विशेष म्हणजे यावेळी प्रेक्षकांसह ग्रँड मास्टरांनाही सरप्राईज मिळालेलं आहे। पाहूयात त्याचाच हा रिपोर्ट। महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून डान्सिंग सुपरस्टार होण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर अवतरले 18 डान्सिंग स्टार्स। त्यातून मग ताऊन सुलाखून टॉप 10 स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे। जे स्पर्धक होते ते सगळे खूप खरोखरच टॅलेंटेड होते। त्याच्यातनं 10 निवडता माझी पुरी दमछाक झाली आहे। आनंदाची गोष्ट एवढीच आहे की आता आपली जनता निवडणार आणि आम्ही फक्त जास्त करून त्या नाचाचा आस्वाद घेणार। कारण आता जे 10 स्पर्धक निघाले आहेत ह्या सर्व कॉम्पिटिशनमधनं ते खरोखरच अप्रतिम आहेत आणि अगदी अत्युच्च दर्जाचे आहेत। त्यामुळे लोकांना एक अत्युच्च दर्जाचं डान्सिंग आणि शो मिळेल ह्याच्यात काही शंका नाही। हिरे आहेत असं मी म्हणेन। आणि खरोखर हा सगळा प्रवास अत्यंत कठीण होता, कारण इतकी मुलं इतकी मोठी स्वप्न घेऊन या मंचावर आपली कला सादर करण्यासाठी येतात आणि खरोखर पहिल्यांदा त्यांची संख्या बघून मी पण अवाक झाले होते की इतक्या लोक हे एकच स्वप्न बघतायत, ही खूप मोठी गोष्ट आहे। आणि त्यातनं टप्पे पार करत आज आपल्याकडे सुपर 10 आहेत आणि आम्ही आमच्या परीने पूर्णपणे प्रयत्न करून अत्यंत काय म्हणतो आपण सच्चाईने हे 10 कलाकार आपल्यासमोर मांडलेले आहेत। आता तुम्ही मायबाप प्रेक्षक आहात आणि तुम्हीच त्यांना मतं देऊन आणि त्यांचा काय म्हणतो आपण उत्साह आणि त्यांच्यातली एनर्जी तुम्ही ऊर्जा वाढवणार आहात आणि मला खात्री आहे की तुम्ही पूर्णपणे त्यांना सपोर्ट कराल आणि तुमच्याच मदतीने महाराष्ट्राचा डान्सिंग सुपरस्टार हा आम्हाला मिळणार आहे। टॉप 10 मध्ये दाखल झालेले स्पर्धक एकाहून एक सरस डान्स सादर करतायत। खूप चांगला आता प्रयत्न करू। खूप टास्क वाढलाय, कारण टॉप 10 म्हणजे खूप कठीण परिश्रम करून डान्स महाराष्ट्र डान्सचा डान्सिंग सुपरस्टार निवडून देऊ। तर 10 सुपर टॉपर आम्हाला मिळालेले आहेत आणि आता एवढी कठीण स्पर्धा आहे। आता ह्याच्यामध्ये एकापेक्षा एक सगळे वरचढ बादशाह आहेत। ह्याच्यातले एक दमदार बोला, शिलेदार बोला किंवा कलाकार बोला, सगळे एकमेकांच्या डोईजड आहेत आणि खूप मजा आहे। आता उलट आम्हाला वेगवेगळे परफॉर्मन्स बघायला मिळतील, तुम्हाला बघायला मिळतील। विशेष म्हणजे यावेळी ग्रँड मास्टर उर्मिलाला सरप्राईज देण्यात आलं। उर्मिलाचा वाढदिवस डान्स महाराष्ट्र डान्सच्या मंचावर सेलिब्रेट करण्यात आला। खूप मजा आली मला, कारण आम्हाला शोवरती नेहमीच आम्ही मजाच करत असतो आणि पण आज मला एकदम सरप्राईज पण मिळालं आणि जनरली एपिसोड इतका मजेशीरच चालला होता की त्याच्यात अजूनच बहार आली असं म्हणता येईल। आता ह्या टॉप 10 स्पर्धकांमध्ये जबरदस्त चुरस रंगणार आहे। माफी कशी मागू पोरी, मला तोंड नाही, झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत,
निजेतच तरी पण येशील खुशीत. तेव्हा यातून कोण बाजी मारणार आणि मानाचा जरी पटका कोण पटकावणार ह्याकडेच साऱ्यांचं लक्ष लागलंय. विठेवर निराकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विठेव. झी 24 तासासाठी ब्युरो रिपोर्ट मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.